मला वाटतं हे नवरा बायकोच आहे बरं का. तर दोघांची भांडण झालेली आहे आणि दोघं एका साईडला आणि दुसऱ्या साईडला जात होतं बरं का. तर सारखंच असतं नवरा बायकोंची नेहमी भांडणच होत असते बरं का. गृहिणी किती हट्टी आहे तुम्हाला माहीत नाही बरं का. तर यांनी साखरेचा भाव वाढवला तर यांना वाटते की आता बायका ना चहाच पिणार नाही असं वाटते, पण नाही, त्याचं डबल पितील. 1 कपच्या ठिकाणी 2 कप पितील. तर सध्या तर आता साखरेचा भाव वाढलेलाच आहे, तर सगळ्यांना टेन्शन पडलेलीच आहे. पण तरी माझ्या नवऱ्याने आणून दिले बरं का. चहा एक एनर्जी ड्रिंक आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे बरं का. सकाळी 1 कप पिलं ना अशी एनर्जी येते ना, घरातली कामं 5 मिनिटात उरकून जात आहे बरं का. मग काय टपकलं होतं दुकानावर बरं का दोघी मायले की. तर हनीला घ्यायचं होतं बिस्किट आणि मला चहा पावडर घ्यायचं होतं. चहा पावडर संपलेलं होतं. मग म्हटलं चला घेऊन येऊया दुकानावर, टप्पा मारूया. मग आलो आणि बिस्किटं घेतले, चहा पावडर घेतले आणि हनीसाठी चॉकलेट घेतले एक. तर बाबांचं लक्षच नव्हतं की मी व्हिडिओ बनवते का काय. म्हटलं दुर्लक्ष होतं त्यांचं वाटतं. तर परत आलो आणि बॅगमधून काढलेले होते. हनीला सापडतच नव्हते बिस्किटं कुठे ठेवलेले होते. आणि मग काढलो आणि मग काही चहाच बनवणार होतो आम्ही. संध्याकाळची वेळ झालेलीच होती ऑलरेडी. एकदम कडकडाट अशी चहा बनवणार होती बरं का. तर डोकं पण सारखं बनबन करत होतं. म्हटलं चला दादा तुला शांत करते मी आता. एका ड्रिंकमध्ये डायरेक्ट शांतच होऊन जाईल माझं डोकं. माझ्या मच्छरला सारखं पुढे पुढे करायची सवय आहे बरं का. तर ते सांगत होते की मी भरून देते डब्यामध्ये चायपत्ती. म्हटलं की बाई तूच आवर. मग म्हटलं चहा ठेवली मस्त अशी आणि नसामध्ये भरपूर एनर्जी जाईल असं मस्तपैकी कडक बनवली होती चहा. आणि काय मग पिऊन झालेली होती, तुम्हाला दाखवलेलं नाही बरं का. मग चहा पिऊन झालेली आणि त्याच्यानंतर मग ते चहाचे भांडे पडलेले होते. म्हटलं चला घासून टाकूया. आणि मग संध्याकाळची वेळ झाली का मग ते आपलं काम बाकीचं असतं ते करावंच लागतं आपल्याला बरं. कसली भारी चहा लागते बरं का, टेस्टी लागते. एक टायमाचं जेवण नाही दिलं ना तरी चालून जाईल, पण चहा टायमावर पाहिजे असं बायकांचं म्हणणं आहे. वेट गेला खड्ड्यात पण चहा प्यायचं काही सोडणार नाही, तर असं आहे बायकांचं. मला वाटतं साखरेवरून आता प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोंमध्ये भांडणे होणारे असं वाटायला लागले आता. पण नाही आमच्या घरात असं काही नाही. आमच्या घरात ना माझे नवरोबांना मला खूपच लाड करतात, तर म्हणूनच माझ्या घरच्यांनी साखर आणून दिलेली. चहा पिऊन तर झालेली होती. म्हटलं आता संध्याकाळची वेळ झालेलीच होती, मग स्वयंपाक आता करणार काय. तर डेली रुटीन म्हटलं तर पोळ्या तर होणारच रेग्युलरच, पण भाजीचं लई टेन्शन असते. या भाजींचं काय करायचं काय नाही असं मला ना खूपच राग येतो. कधी कधी संतापलेली असते मी कधी कधी. लहानपणी आपण खूपच जास्त म्हणजे भांडी खेळलेली आहे, पण तेव्हा खूप मजा यायची. पण आता काय मजा येत नाही. आता पूर्ण जीव कंटाळलेला असतो. दरवेळेस 24 तास राग 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 डोक्यात भरलेला असतो बरं का बायांच्या. आता काय करता, फसलेलोच आहे आपण या अवघड जीवनामध्ये. आता रिअलमध्ये मजाच येते भांडी खेळायला आणि मरेपर्यंत भांडीकुंडीच खेळायचं आणि त्यांच्यासोबतच जायचं आहे आपल्याला. तर एन्जॉय करा आपली भांडीकुंडीवाली जीवन. अशाच प्रकारे आता बडबड करायचं बंद करते आणि ठेवते मोबाईल बरं का. भरपूर बडबड करून घेतलंय मोबाईलमध्ये. हॅप्पी जर्नी सगळ्या बायकांना बरं का. शेवटी एवढंच बोलायचं होतं की सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.